हॅलो एव्हरीवन, करिअर नीतीमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ मराठा आरक्षणासंदर्भातला आहे। गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून ऐरणीवरचा विषय आहे मराठा आरक्षण। मराठा आरक्षणाचा नेमका ॲडमिशन प्रोसेसमध्ये काय फायदा होऊ शकतो आणि या आरक्षणाला नेमकं काय म्हटलं जातं आणि याच्यासाठी नेमके डॉक्युमेंट्स काय लागतात याच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे। खरं तर गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून जो विद्यार्थी प्युअरली ओपन कॅटेगरीमध्ये होता आणि ज्याला EWS मिळायचं, ज्याचं उत्पन्न 8 लाखाच्या आतलं असायचं, त्याला EWS मिळायचं। EWSचं राज्याचं सर्टिफिकेट आणि केंद्राचं सर्टिफिकेट दोन वेगळे असतात। पण मराठा आरक्षणात असणाऱ्या विद्यार्थ्यांना म्हणजे मराठा असणाऱ्या विद्यार्थ्यांना मागच्या काही महिन्यांपासून EWSचं स्टेटचं सर्टिफिकेट मिळत नाही आहे। त्या विद्यार्थ्यांना EWSचं सेंट्रल सर्टिफिकेट मिळत आहे। म्हणजे त्या विद्यार्थ्यांना मराठा आरक्षणामध्ये कन्सिडर केलेलं आहे। असे विद्यार्थी मराठा आरक्षणामध्ये असल्यामुळं त्या विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या रिझर्वेशनमध्ये येत असल्यामुळं त्यांना EWS देत नाहीत। जे विद्यार्थी महाराष्ट्राच्या प्रोसेसमध्ये मराठा आहेत त्या विद्यार्थ्यांनी आपलं SCBC सर्टिफिकेट काढून घ्यावं। आता हे SCBC काय आहे तर SCBC म्हणजे सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास, हे म्हणजे मराठा आरक्षण आहे आणि याच्यासाठी 10% वेगळ्या जागा आपल्याला प्रोसेसमध्ये बघायला मिळणार आहेत। त्यामुळे या 10% जागांचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला SCBCचं डॉक्युमेंट तयार करावं लागेल आणि हे तुम्हाला जवळच्या महाई सेवा केंद्रात किंवा तहसीलदार कार्यालयात मिळेल। तुम्ही जर EWS काढायला गेला राज्याचं तर तुम्हाला मिळणार नाही, कारण तुम्ही ऑलरेडी आरक्षणामध्ये येत आहे। त्यामुळे तुम्ही SCBC सर्टिफिकेटची मागणी करावी। जे काही डॉक्युमेंट्स त्याला पूरक असतील तर ते दिल्यानंतर तुम्हाला SCBCचं सर्टिफिकेट मिळेल। हे काढल्यानंतर मग तुम्ही मराठा आरक्षणाचे एक अधिकृत विद्यार्थी झाला आणि तुम्ही ज्यावेळी प्रोसेसमध्ये याल त्यावेळी 10% एक्स्ट्रा जागा या विद्यार्थ्यांना मिळतील। याच्या अगोदर अशाच पद्धतीचं आरक्षण आलेलं पण ते काही कारणानं टिकलं नव्हतं। सो हे आरक्षण नव्यानं आलं, त्यामुळे याचा फायदा सर्व विद्यार्थ्यांनी घ्यायला पाहिजे। सो तुम्ही SCBCचं सर्टिफिकेट जे आपल्या स्क्रीनवर दिसेल ते काढलं की तुम्ही मराठा आरक्षणात जाऊ शकता। सो मराठा विद्यार्थ्यांनी याची काळजी घ्यावी आणि पुढे जावं। धन्यवाद।